आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर। आजचा सोमवार हा सुनावणीचा सोमवार असणार आहे, कारण राज्यात आणि देशातील विविध कोर्टांमध्ये आज महत्त्वाच्या सुनावण्या पार पडतील। डॉक्टर नर्स मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे याला आज कल्याण कोर्टात हजर केलं जाईल। या सुनावणीत नेमकं काय घडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दुसरीकडे संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आज कोर्टात महत्त्वाची सुनावणी होतीये। या सुनावणीत नेमकं काय घडणार, कोर्ट नेमकं काय निर्णय देतं हे पाहायचंय। आजची तिसरी सुनावणी थेट दिल्लीतून 20 जुलैला झालेल्या लाठीचार्जबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सीजेआय सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल। तसंच नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे। सीबीआयकडून पेपर फुटी प्रकरणी 20,000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात येईल। राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गेल्या 8 वर्षात वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण झालं। 2018 ते 2026 या काळात किमान 7 प्रमुख परीक्षा या पेपर फुटी, गुणांमध्ये फेरफार किंवा अन्य गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चर्चेत आल्यात। काही परीक्षा रद्द करून पुन्हा घ्याव्या लागल्यात। राज्यातील स्पर्धा परीक्षांची पारदर्शकता आणि सुरक्षितता यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक फटका बसलाय। अनेक उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली, तर भरती प्रक्रिया अनेक महिने रखडलेली होती। या संदर्भातली अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। 8 वर्षात 7 पेपर फुटीच्या घटना। वर्ष 2018 परीक्षा महाराष्ट्र टीईटी, आरोप तपासादरम्यान गुणांमध्ये फेरफार, गैरव्यवहार। 2020 महाराष्ट्र टीईटीची परीक्षा, सॉफ्टवेअरमध्ये गुण वाढवून फेरफार केल्याचा आरोप होता। 2021 आरोग्य विभाग गट क परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करण्यात आला। 2021 आरोग्य विभाग गट ड कथित पेपर फुटीनंतर ही परीक्षा रद्द झाली होती। 2026 मध्ये 2 घटना घडल्या। महाराष्ट्र टीईटी परीक्षेच्या पूर्वसंध्येला प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली। याच वर्षी एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा यामध्ये पेपर फुटीचे आरोप करण्यात आले आणि त्यानंतर चौकशीची मागणी करण्यात आली आहे।